नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आणि आज आपण आगामी 2025 मधल्या राज्यसेवा व UPSC, आता यात खरं तर काही बदल राहिलाच नाहीये। महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासन अगदी कंबर कसून त्या ठिकाणी तयार आहे। ते म्हणजे तुम्हा सर्वांना एकाच वेळेस डेप्युटी कलेक्टर आणि दुसऱ्या बाजूला लगेच IAS या दोन्हीही परीक्षांमध्ये कसं यशस्वी बनवता येईल आणि एकाच अभ्यासातून एकाच परीक्षेतून तुम्हाला दोन संधी मिळतात। या दोन्हीकडे तुम्हाला अभ्यासाच्या संधी मिळतात मित्रांनो। राज्यसेवेतून जवळपास 300, 350, 400 जागा असतात, मात्र त्याच वेळेस UPSC मधून आपल्याला 1000 ते 1200 जागा असतात। आणि तुम्हाला माहिती असेल की डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर IAS होण्यासाठी किमान 15 वर्ष व आणखी बरेच गोष्टी काही कराव्या लागतात। मग हे जर असं असेल तर त्याच अभ्यासातून आपण IAS होत असू तर 15 वर्षाची मजल एकाच वर्षात आपण गाठतोय। आणि त्याचमुळे महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र लोकसेवा आयोग या दोघांनी सुद्धा UPSC प्रमाणेच तुमचा सिलेबस त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे। आणि म्हणून जे विद्यार्थी UPSC ची फक्त तयारी करतायत त्यांना MPSC ची संधी आहे, व जे विद्यार्थी फक्त MPSC ची तयारी करतायत त्यांना UPSC ची संधी आहे। दोन्हीकडे आपल्याला संधी मिळतायत, आपल्या जागा त्या ठिकाणी वाढतायत। इथे विद्यार्थी ट्विटर वॉर करत बसतात, जागा वाढवा जागा वाढवा, मात्र या परीक्षेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एकाच वेळेस इतक्या साऱ्या जागा आणि इतक्या साऱ्या संधी मिळतायत। ही संधी दवडू नका, ही संधी दवडू नका। आणि ही संधी जर दवडायची नसेल, घालवायची नसेल, आपल्या हातातून निसटू द्यायची नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे या वेळेचं आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे। या 2025च्या परीक्षेचं नियोजन योग्य पद्धतीने करता आलं पाहिजे। जर ते करू शकलो आपण, लक्षात घ्या तुमची रेस कोणासोबत आहे, तुमचं स्पर्धा कोणाशी आहे, तर मित्रांनो तुमची स्पर्धा ही सगळ्यात पहिली म्हणजे तुमच्या वेळेशी आहे, वेळेशी आहे। आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषमता, असमानता आहेत। कुणाचा रंग कसा तर कुणाचा रंग कसा, कुणाचं घर कसं तर कुणाचं कसं, कोण ग्रामीण भागातला कोण नागरी भागातला, कोण पुरुष तर कोण स्त्री, कोण मुलगी तर कोण मुलगा। मित्रांनो प्रत्येकाची आर्थिक स्थिती कमी अधिक आहे, प्रत्येकाची सामाजिक स्थिती कमी अधिक आहे, पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये या ईश्वराने, तुम्ही ईश्वर मानत असाल तर ईश्वराने, जर तुम्ही ईश्वर मानत नसाल तर ह्या निसर्गाने आपल्या सर्वांना एका बाबतीमध्ये मात्र समान ठेवलेलं आहे बरं का, समान। आणि ते म्हणजे वेळ। बिलियनेर आहेत आपले मोठा भाई मुकेश भाई, म्हणून त्यांना 48 तासांचा दिवस आहे, आणि आम्ही गरीब आहे म्हणून आमचा दिवस 20 तासाचा आहे, असं होत नाही ना। कोणी पुरुष आहे म्हणून त्याला 48 तास आहेत आणि स्त्रियांना मात्र हे ना केलं पाहिजे हे 24 तासात, म्हणून असं नाहीये। हे तर लक्षात। वृद्धांना अरे आता कसं झालं की संपले की अजून किती जगताय, करा यांचे तास कमी, म्हणून यांना अर्धा तास 12 तासच आहेत, आणि लहान मुलांना मात्र हे अजून बरेच काही काही व्हायचं याचं, ह्याला वाढवा बरायचे 48 तास, असं होत नाही। जगामध्ये सर्वत्र एका बाबतीत समानता आहे मित्रांनो, आणि ती म्हणजे वेळ। वेळ। आणि म्हणून हे लक्षात घ्या, वेळ जी आहे ही वेळ ज्याला कळली त्याची वेळ चांगली, आणि ज्याची वेळ चुकली त्याचं पत्ता, ठिकाण आणि भविष्य देखील चुकलं। आणि म्हणून लक्षात घ्या म्हणून लक्षात घ्या, जर आपली वेळ बदलायची असेल, नुसती स्वप्न बघू नका, नुसती स्वप्न बघू नका, वेळ बदलायची असेल तर आत्ता वेळेकडे लक्ष द्या आणि काम करायला सुरुवात करा, जर वेळ बदलायची असेल तर। हे तर लक्षात तुमच्या। आणि मित्रांनो म्हणू देत, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने ह्या परीक्षांकडे बघत असतो। आणि काय परीक्षामध्ये ठेवलंय ह्या, हो तुम्हाला काय, तुम्हाला म्हणायला काय चाललंय, पण असं कुठलं क्षेत्र आहे जिथे स्पर्धा नाहीये? आज असं कुठलं क्षेत्र आहे स्पर्धा नाहीये? कालच्या द हिंदू मधली बातमी मित्रांनो तुम्ही जर वाचली असेल तर IIT मधले सुद्धा 39% मुलं रोजगाराविना पडून आहेत। आणि जेव्हा मग ती 39% रोजगाराविना पडून आहेत, मग ती काय करतात, इकडे तिकडे पळायला लागतात। म्हणजे एवढ्या तीव्र स्पर्धेतून IIT ला पोहोचतो आणि तिथे सुद्धा जाऊन तो बेरोजगार आहे।
मात्र मी मुलगी आहे, माझी परिस्थिती मला बदलवायची आहे, मी ग्रामीण भागातला आहे, मला माझी परिस्थिती बदलवायची आहे, माझे आई वडील शेतमजुरी करतायत, मला माझी परिस्थिती बदलवायची आहे, मला स्थिती बदलवायची आहे माझी, माझ्या आसपासच्या परिसराची. तर मित्रांनो, एमपीएससी आणि यूपीएससी शिवाय दुसरं कुठलंही क्षेत्र नाहीये, संधी नाहीये की जी तुम्हाला या पद्धतीने एवढं आमूलाग्र सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देते. पण पुन्हा एकदा नुसती स्वप्न बघू नका, घड्याळाकडे बघा. घड्याळ पळायच लागलंय आणि हे पळणारं घड्याळ तुमच्यासाठी माझ्यासाठी थांबणार नाहीये. त्यामुळे आपल्याला त्याच्या बरोबरीने त्याच्या पुढे पळावं लागेल, काम करावं लागेल. हे पहिलं. आणि दुसरं, मग या आगामी 2025च्या परीक्षेचं नियोजन करणार आम्ही कसं करायचंय आम्हाला नियोजन, हेच तर आजचा आपल्या टॉपिकचा विषय आहे. आपण बघूयात काय काय मुद्दे याच्यामध्ये येतात. आता नुकतंच आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहिला असेल. ज्यांनी पाहिला नाहीये त्यांच्यासाठी सांगतो. श्रद्धा तुमच्यासारखीच अशीच एके दिवशी भेटायला आल्यानंतर अत्यंत लाजरी बुजरी, कोविडचा काळ होता, ग्रॅज्युएशन सुरू होतं आणि ग्रॅज्युएशन सुरू असतानाच शेवटचं वर्ष बरं का, आणि शेवटच्या वर्षामध्ये येऊन भेटून गेली. त्यानंतर ग्रॅज्युएशन संपलं आणि त्यानंतर ती परत आली, भेटली, वर्षभर भेटत राहिली, पर्सनल मेंटॉरिंग केलं आणि ह्या पर्सनल मेंटॉरिंगमुळे व तिच्या स्वतःच्या समर्पणामुळे व तिला पाठिंबा देणाऱ्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे पहिल्या प्रयत्नामध्ये ती राज्यसेवा उत्तीर्ण आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये. दुसरा बघा, हा आपला आणखी एक विद्यार्थी, ते राज्यसेवेत सांगितलं, हे यूपीएससी सांगतो तुम्हाला इथे. याचा सुद्धा तुम्ही फोटो बघितला असेल. आता 2023च्या यूपीएससीच्या परीक्षेमध्ये याने सुद्धा घवघवीत यश मिळवलं, मात्र याला पहिल्या प्रयत्नात नाही मिळालं. ठीक आहे. कोण आहे हा आहे ओंकार. आपल्या सोशलॉजीच्या बॅचचा विद्यार्थी. संघर्ष करावा लागला, निश्चित करावा लागला, पण एकाही मिनिटाची विश्रांती नाही, सतत ध्येय वेडा. आणि आज त्याला निश्चितपणे IRS जे इन्कम टॅक्स मध्ये इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आहे ती त्याला 100% मिळेल. त्याची रँक जरी इथे 844 असली तरी तो या वर्षी वेगवेगळे फॅक्टर्स असतात, त्यामध्ये त्याला निश्चितपणे IRS मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला आत्ता परत प्रिलिम दिलेली आहे, लगेच पुढच्या तुमच्यासोबत मेन्सला आहे, पुढे परत इंटरव्ह्यूला असणार आहे, हे 100%, आणि परत तो इम्प्रूव्ह करणार, हे 100%. या सर्व विद्यार्थ्यांचा जर विचार केला, आणि असे मी कित्येक उदाहरणं सांगू शकतो मित्रांनो, पण ह्या विद्यार्थ्यामध्ये आणि जे नाही होऊ शकले त्या विद्यार्थ्यामध्ये काय फरक आहेत, मला नेहमी विद्यार्थी विचारतात. सर, यशस्वी होणाऱ्यामध्ये आणि न होणाऱ्यामध्ये काय फरक आहे, तुम्हाला काय वाटतं? माझं पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणणं असतं ते म्हणजे ते स्वतःला ओळखतात. जे यशस्वी असतात ना, ते स्वतःला ओळखतात. स्वतःला ओळखणं म्हणजे काय, मला काय जमतं, मला काय जमत नाही, हे ओळखता आलं पाहिजे. हे लक्षात घ्या. मला काय जमतं, मला काय जमत नाही, त्याच्या जोरावरतीच मी माझं अस्तित्व टिकवणं आणि यशाला गवसणी घालणं हे केलं पाहिजे. हे प्राण्यांना हे खूप चांगलं कळतं बरं का, खूप चांगलं जमतं, हे तुम्ही लक्षात घ्या. हे खूप चांगलं जमतं. हत्तीला माहिती आहे मला काय जमतं, मला काय जमत नाही, त्याच्या आधारावरती तो टिकून आहे. सिंहाला हे जमतं, ते जमत नाही, त्याला माहिती आहे म्हणून तो टिकून आहे. माणूस मात्र हे करत नाही, आपण मात्र करत नाही. पहिलं यशाचं गमक आहे ते म्हणजे स्वतःला ओळखा, हे कळलं पाहिजे. दुसरं, यशस्वी आणि अयशस्वी विद्यार्थ्यांमधला फरक मित्रांनो, दुसरं लक्षात घ्या, ॲटिट्यूड. हे मला जमेल का सर, लक्षात राहील का, हे वाचतोय खरं पण मला येईल का, मला जमेल का, असल्या आविर्भावात राहायचं नाही. एक अधिकारी कसा असतो, जिल्हाधिकारी झाल्यानंतर किंवा उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर 2 तालुक्यातली किमान 10-15 लाख लोकसंख्या तुमच्या एका निर्णयावरती अवलंबून आहे. जिल्ह्यामधली किमान 1-1.5 कोटी लोकसंख्या तुमच्या एका निर्णयावरती अवलंबून आहे. मित्रांनो, तुम्हीच जर अशा पद्धतीने इथे घाबरायला लागला तर उद्या काय करणार? ॲटिट्यूड असलंच पाहिजे. पण उगीच आपला बिना कामाचा ॲटिट्यूड तो काय कामाचा नाही असं म्हणेन मी. पण ॲटिट्यूड असला पाहिजे. कसला? मी जे करेन ते चांगलंच करतोय, मी उत्तम करेन, मी निश्चितपणे अभ्यास करून पुढे जाईन, त्यासाठी मी योग्य वेळी मार्गदर्शन घेईन, माझ्यामध्ये ज्या चुका आहेत त्या मी दूर करेन
आणि निश्चितपणे त्याच्यावर मात करून मी पुढे जाईन. मला मान्य आहे मला इंग्लिश येत नाहीये, पण मी त्याच्यावर मात करेन, मी शिकेन, मी शिकून घेईन, पुढे जाईन. मला माहिती आहे मला जमत नाही गणित, पण मी शिकेन, मी घेईन शिकून, पण पुढे जाईन. मला माहिती आहे माझ्याकडे वेळ नाहीये, मी जॉब करतोय, हो मान्य आहे, पण माझ्याकडे सातत्य आहे, मला जे येतंय ते मला माहिती आहे, मी करेन अभ्यास, मी पुढे जाईन. हा ऍटिट्यूड पाहिजे, हा ऍटिट्यूड पाहिजे. नाहीतर आला दगड पुढे, आता काय करायचं, आता याचं काय करायचं, या दगडाचं काय नाही, जा तिथे डोका आपट. आता काय करायचं म्हणल्यानंतर डोका आपटल्याशिवाय दुसरं काय करणार तू. अरे जर आलाय दगड काही प्रॉब्लेम नाहीये, उचल बाजूला कर, जमत नाहीये ढकल, काय थोडासा वेळ लागेल, ढकल त्याला, कर बाजूला आणि जा पुढे. आता काय करू असं म्हणून जर बसला, असं म्हणून जर तू बसली, आयुष्य कधीच बदलत नाही. मग ती गृहिणी असू दे, ती विवाहित मुलगी असू दे, तो विवाहित पुरुष असू दे, जॉब करणारा असू दे, कुणीही असू दे. मित्रांनो हे लक्षात घ्या, तुमच्या रडण्याकडे कुणाचंही लक्ष नसतं, कुणा लक्ष द्यायला वेळही नाहीये. मग अशा वेळेस आपले अश्रू आपणच पुसायचे, भरलेल्या डोळ्याने अभ्यास करायचा, पण अभ्यास करायचा आणि अभ्यास करत करतच पुढे जायचं. यांना त्रास झाला नसेल का, यांना तुमच्यासारखं कुठेतरी इंस्टाग्राम इकडे तिकडे उड्या मारा वाटला नसतील का. पण लक्षात घ्या, मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो मेंटॉरिंग करत असताना, जगामध्ये आता तुम्हाला तर माहितीच आहे ते, पण तरी सुद्धा पुन्हा सांगतोच, जे कोणी संत महात्मे होऊन गेले, जे कोणी नेते होऊन गेले मित्रांनो, ज्याला तुम्ही फाउंडिंग फादर म्हणता किंवा फाउंडिंग मदर म्हणता, ह्या सगळ्यांनी एकांतवासात जाऊन त्या हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत, त्या कळा सोसलेल्या आहेत, म्हणून ते त्या ठिकाणी पोहोचले. गौतम बुद्ध 12 वर्ष माणसाने तपश्चर्या केली, त्याची पुढची अनेक वर्ष पिंपळाखाली समाधी घेतली लावून, मग ते तथागत झाले, मग कैवल्य ज्ञान प्राप्त होत आहे. मोहम्मद पैगंबर यांनी गुफेमध्ये जाऊन स्वतःला बंदिस्त करून घेतलं, ध्यान धारणा केली, कैवल्य ज्ञान प्राप्त झालं, बाहेर आले, शांततेचा मार्ग इस्लाम जगाला सांगितला. अहो हे कुठे नाहीये. 16 वर्षाच्या कोवळ्या वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याची जी काही कुवत निर्माण होते, ती उगीच आपलं जेनेटिक्समुळे होत नाही. त्यासाठी काय करावं लागतं, तर स्वतःमध्ये समाधी घ्यावी लागते आणि स्वतःमध्ये बघावं लागतं, स्वतःला एकांतात ठेवावं लागतं, सतत प्रयत्न करावे लागतात. ते केल्याशिवाय होत नाही. माऊली त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, समाधी घेत असताना त्यांनी कुठेच म्हटलं नाही अरे मला फार दुःख होतंय, नाही, उलट ते म्हणाले मला खऱ्या अर्थाने कैवल्य ज्ञानाची पुढची टप्पा मला गाठता येईल, म्हणून मी त्या ठिकाणी जातोय. आणि म्हणून वेळेचं नियोजन किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या काय करतात, यशस्वी विद्यार्थ्यांनी अयशस्वी विद्यार्थ्यामध्ये फरक निर्माण करतात. आणि त्याच बाबतीत आपण या ठिकाणी बोलतोय, चर्चा करतोय मित्रांनो. आणि म्हणून वेळेच्या नियोजनाची सुरुवात कशाने होते, तर एव्हरी जर्नी बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप. प्रत्येक प्रवासाची सुरुवात ही पहिल्या पावलानेच होते, झुक यानेच होते, मग झुक मग झुक आणि मग झुक. कळते का तुम्हाला. आणि म्हणून तो पहिला झुक जर नाहीच झाला तर पुढचं झुकझुक कसं होणार आणि झुकझुक कसं होणार. लक्षात घ्या, सुरुवात करा. वेळेचं मी सांगतोच की, पण सुरुवात करा, टाका पाऊल पुढचं, निर्णय घ्या आणि चला कामाला लागा. हे केलं पाहिजे, कारण वेळ आपल्यासाठी थांबत नाही. वेळ ऑलरेडी निघून गेलेली आहे मित्रांनो. आपल्याला मिशन 2025 जर फते करायचं असेल आणि आपल्याला यशाची पताका, यशाचा चषक जर मिळवायचा असेल, तर आपल्याला आता ऍक्ट करावं लागेल, काम करावं लागेल. त्याला पर्याय नाहीये. कारण युअर फ्युचर इज क्रिएटेड बाय व्हॉट यू डू टुडे, नॉट टुमारो. आज जे काय करताय त्याच्यावर उद्याचं भविष्य आहे. उद्या जे काय कराल त्याच्यावर परवाचं भविष्य ठरेल, उद्याचं नाही. उद्या तुम्हाला IAS व्हायचंय का परवा IAS व्हायचंय हे ठरवा आणि त्यानुसार कामाला लागा. येते लक्षात. पण माझ्या समोर तुम्ही सर्वजण आहात, तर निश्चितपणे 25ची तयारी तुम्ही करताय, तर 25च्या संदर्भात मित्रांनो साधं सोपं हे गणित आहे बघा. हे साधं सोपं गणित आहे. ते म्हणजे काय, जून आणि जुलै हे 2 महिने जे आहेत हे तुमचे फाउंडेशनचे आहेत. या जून आणि जुलै महिन्यामध्ये आपल्याला आपला पाया बांधून घ्यायचा आहे घराचा. ठीक आहे, जून आणि जुलै महिन्यात आपला फाउंडेशन असेल, फाउंडेशन नुसार आपण पाया बांधायचा आहे. पण त्याचबरोबरीला या जून जुलै मध्ये आपल्याला काय करायचंय, प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुद्धा अभ्यासाला लागायचंय. आणि प्रत्यक्ष अभ्यासक्रम मग ज्यामध्ये तुम्ही GS आणि प्लस ऑप्शनल या दोन्हींची तुम्ही तयारी करायची आहे. कधीपासून, जून 2024 ते डिसेंबर 2024
जवळपास हा तुमच्याकडे 7 महिन्यांचा कालावधी आहे. 7 महिन्यांचा कालावधी आहे. या 7 महिन्यामध्ये जीएस आणि ऑप्शनल वरती कमांड मिळवायची आहे. हो, 7 महिने आहेत आपल्याकडे, कमांड मिळवायची आहे. मग तुम्ही म्हणाल की सर जरा चुकते का काही तुमचं? नाही, तुम्ही इथेही जून जुलै लिहिलंय, इथेही जून म्हणताय, चुकत नाहीये. पुढे सांगेल काय काय करायचंय, कसं करायचंय. फाउंडेशन आणि मुख्य अभ्यासक्रम एकत्र केला पाहिजे. आता आपल्याला पर्याय नाही, आपल्याला करावा लागेल. आणि करू शकतो का? करू शकतो. ठरवलं तर सगळं करू शकतो. आणि त्याचबरोबर डिसेंबर झाला की आपला स्टडी संपला. मग काय राहील? फक्त ऍक्शन, रॅपिड ऍक्शन, ते म्हणजे परीक्षा. फक्त परीक्षेच्या अगोदरची रिव्हिजन, टेस्ट, प्रॅक्टिस, फीडबॅक, इम्प्रुव्हमेंट, रिव्हिजन, पुन्हा प्रॅक्टिस, पुन्हा टेस्ट, पुन्हा फीडबॅक, पुन्हा इम्प्रुव्हमेंट, रिव्हिजन, पुन्हा. हे फक्त तिथं राहिलं पाहिजे. तिथं अभ्यास नाही, अभ्यास हा इथे संपला पाहिजे. आणि म्हणून साधं सोपं गणित आहे तुमच्यासाठी. 2024 हे वर्ष तुमचं अभ्यासाचं आहे आणि 2025 हे वर्ष तुमचं परीक्षेचं आहे. हे वर्ष तुमचं रिव्हिजनचं आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, एक कानमंत्र सांगतो तुम्हाला. तेच विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात, होतात, जे परीक्षेच्या अगोदर किमान 3 महिने रिव्हिजन करत असतात, टेस्ट देत असतात, फीडबॅक घेत असतात, इम्प्रुव्हमेंट करत असतात. 99% आमचे बंधू आणि भगिनी परीक्षा आले एक महिन्यावरती तोंडावरती आणि अजून याचं पहिलंच वाचन चालू आहे, अजून याचं पहिलंच रिव्हिजन चालू आहे. आणि अपेक्षा मात्र नाही, काहीतरी झालं पाहिजे, परीक्षा तरी पुढे गेली पाहिजे, नाहीतर मग काहीतरी झालं पाहिजे पण मी यशस्वी झालो. कसा नुसता अपेक्षेवर यशस्वी होत नाही. आणि म्हणून काय करायचंय? रिव्हिजन. 2025चं वर्ष हे रिव्हिजनचं आहे, 2024चं वर्ष अभ्यासाचं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला साधं सोपं हे गणित आहे. मी तुम्हाला हे पुन्हा एकदा एका वेन डायग्रामच्या साहाय्याने सांगतो. बघा, हे तुमचं आत्ताचं वर्ष घ्या, लक्षात घ्या. 2024चं हे वर्ष लक्षात घ्या. याचे जर आपण 4 भाग केले, ठीक आहे, तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे ऑलरेडी गॉन गेले. त्याचबरोबर इथला भाग पुढे बघा, यातला पुन्हा एप्रिल, मे हे 2 भाग हे सुद्धा गेले. आता आपल्याकडे आहे हा 7 महिन्यांचा घटक. हे 6 महिने आणि हा 1 महिना. मित्रांनो, जर याचा विचार केला तर हा आहे जून, हा इथे जुलै, हा आहे ऑगस्ट, हा आहे सप्टेंबर, हा आहे ऑक्टोबर, हा आहे नोव्हेंबर. कसा करायचा त्याला? हा इकडे. तर हा आहे नोव्हेंबर आणि हा आहे तुमचा डिसेंबर. तर हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अशा प्रकारे हे 6 महिने आणि हा 7 महिना हा तुमचा काय आहे? हा अभ्यासाचा वेळ आहे. इथे तुम्हाला काय करायचंय? या वेळेमध्ये इथे तुम्हाला तुमचा अभ्यास संपवायचा आहे. 7 महिन्यामध्ये संपू शकतो का? आता हा पुढचा प्रश्न आहे. तो संपू शकतो का? तर येस. जर तुमच्याकडे ते सातत्य असेल आणि जर तुम्ही आपल्यासारख्या अभिनव प्लॅटफॉर्मवरती काम करत असाल आमच्या सोबत, जिथे की पर्सनली आम्ही तुमच्याकडे लक्ष देतोय, तर तिथे तुम्हाला चुका करण्याची संधी नसणार आहे, तुम्हाला तिथे भरकटत जाण्याची संधी नसणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तिथे मात्र तुमचा चुका आणि शिका या पद्धतीने जर गेला तर येस डेफिनेटली प्रॉब्लेम येणार. पण जर चुका होणारच नसतील तर 7 महिन्यामध्ये आपण अभ्यास कव्हर करू शकतो. तुमच्याकडे ह्या 7च महिने आहेत या जून पासून डिसेंबर पर्यंतचे की ज्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि मग पुढचं वर्ष येतं बघा, पण परीक्षेचं पुढचं वर्ष आहे ते म्हणजे कसं बघा, हे बघा, हे पुढचं परीक्षेचं वर्ष तुमचं. इथे जानेवारी सुरू झाला तर आपण जानेवारी पासून मे पर्यंत हे तुमचा एप्रिल, मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल आणि मे. मग इथे तुमची काय असणार? पूर्व परीक्षा असणार, प्री. हा सगळा वेळ तुम्हाला कसा आहे बघा, हा प्रिलिम्सला वापरायचा आहे. हा इथून जानेवारी पासून इथपर्यंत हा तुम्हाला प्रिलिम्सला वापरायचा आहे. आणि इथून जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, मॅक्स सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत तुमची मुख्य परीक्षा असणार आहे, मेन्स. 25 मेन्स. म्हणजे हा जो काही कालखंड आहे ना, हा सगळा कालखंड हा तुम्हाला कशासाठी वापरायचा आहे? एक्झाम साठी वापरायचा आहे, रिव्हिजन साठी वापरायचा आहे.
तुम्हाला टेस्ट देण्यासाठी वापरायचा आहे, प्रॅक्टिस करण्यासाठी वापरायचा आहे, फीडबॅक घेण्यासाठी वापरायचा आहे आणि स्वतःला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी वापरायचा आहे. माझे सिनियर होते. येस, तुम्ही जर तामिळनाडू गव्हर्नमेंटकडे गेलात ना, तामिळनाडू गव्हर्नमेंटची जर तुम्ही वेबसाईट ओपन केली, इंग्लिशमध्ये ओपन करा आणि तिथे तुम्हाला एक सापडतील सज्जन सिंह चौहान. तुम्हाला उदाहरण सांगतो. सज्जन सिंह चौहान, चव्हाण म्हणून म्हणतात तिकडे, चौहान आता चव्हाणच. तर मित्रांनो, मॅरिड होते, DRDO मध्ये कामाला होते, काम करत करत अभ्यास करत होते. त्यावेळेस UPSCला 4च अटेम्प्ट होते. 3 अटेम्प्ट मध्ये प्रिलिमच निघाले नाही. 3 अटेम्प्ट मध्ये प्रिलिम निघाले नाही, पण म्हणून ते थांबले नाहीत. ते काय करत राहिले, मुख्य परीक्षेचा अभ्यास करत राहिले. 4थ्या अटेम्प्टला प्रिलिम निघाली आणि प्रिलिम निघाल्यानंतर जेव्हा ते मेन्सला पोहोचले, मित्रांनो, प्रिलिम दिल्यानंतर मेन्स मध्ये 4 महिन्याचा कालखंड होता. त्यावेळेस 2 ऑप्शनल होते, 2 GS चे पेपर होते. लक्षात घ्या, 2 ऑप्शनल, 2 GS चे पेपर, एक एसे. हे जे 5 पेपर टोटल होते, खरं तर 2 ऑप्शनलचे 2-2 ते 4, GS चे 2, 6 आणि एसे 7 पेपर. प्रिलिम नंतर त्यांनी काय केलं होतं माहितीये? प्रिलिमच्या अगोदरही तेच होतं, पण प्रिलिमच्या नंतरच मी सांगतो तुम्हाला. मेन म्हणजे 4 महिने 3 चौक 12, 120 दिवस आहेत का नाही? 120 दिवस. या 120 दिवसामध्ये मित्रांनो ते काय करत होते, तर ते दररोज सकाळी पबॅड, त्यांचा ऑप्शनल होता पबॅडची ते काय करायचे, पेपर लिहायचे. दररोज दुपारी GS चे पेपर लिहायचे. हे सलग 2 महिने. पुढे 2 महिने दररोज सकाळी त्यांचा दुसरा ऑप्शनल होता हिस्ट्री, तो सतत त्यांनी काय केलं, पेपर लिहा, दुपारी GS लिहा. हे सलग 2-2 महिने. प्लस रविवारी फुल लेंथ टेस्ट द्या. प्लस संध्याकाळी दुसरा GS चा लिहिला की लगेच रात्री एसेचा पेपर लिहा. मित्रांनो, त्यांनी एकेका विषयाचे जवळपास, म्हणजे पबॅडचे जवळपास 42 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले होते आणि तपासून घेतले होते. हिस्ट्रीचे जवळपास 52 क्वेश्चन पेपर लिहिले होते, तपासून घेतले होते. GS चे जवळपास 60 ते 70 पेपर सोडवले होते, लिहून तपासून घेतले होते आणि एसे तर अनगिनत होते. एवढी मेहनत केली होती. तेव्हा त्यांची रँक होती 2000 आय थिंक 7-8 ची गोष्ट आहे. 2007-8 मध्ये त्यांची रँक होती ऑल इंडिया 55. आणि आज ते विभागीय आयुक्त म्हणून काम करतायत. IAS आणि आता विभागीय आयुक्त कुठे, तामिळनाडू सरकारमध्ये. मी तुम्हाला तेच सांगतोय, रिव्हिजन. हा 25चा जो वर्ष आहे ना आपलं, जानेवारीला जे सुरू झालं ना, तर तिथे फक्त हे ठेवायचं, एवढंच 100% रिझल्ट येतो, 101% रिझल्ट येतो. पुढे चला. आता बघा, मग मी तुम्हाला म्हटलं मगाशी की फाउंडेशन आपल्याला करायचंय. आपल्या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो आपण एकमेव आहोत. तुम्ही कुठला टेक्स्ट बुक आणा, नाहीतर आणखी कुठलं काही आणा ना, फिजिक्सवाला आणा, काही आणा. मित्रांनो, आपण कंपल्सरी मुलांकडून फाउंडेशन करून घेतो. डिस्क्रिप्टिव्ह या एक्झामिनेशन मध्ये फाउंडेशन शिवाय यश मिळत नाही. इतर सर्व ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर थेट काय रे पोरांनो, तुम्ही NCERT स्टेटमेंट वाचलं का? हा सर नाही, कोणी म्हणतं हो, कोणी नाही, मोस्टली नाही म्हणतात. मग एक काम करा, तुम्ही वाचत राहा पॅरलली, आपण सुरुवात करू. केली सुरुवात. बरं, पोरांचं स्टेट बोर्ड आणि NCERT वाचून होते का नाही, तोपर्यंत आमचा मास्तर मात्र अर्धा सिलेबस तिकडे संपून झेंडा लावून मोकळा. आणि पुरं अवसर पण आत्ताच NCERT संपली, तोपर्यंत तुम्ही गेला अर्ध्यापर्यंत. आता कसं करायचं? अरे काय नाही होतंय, चला. अशा पद्धतीने या बेपर्वाईच्या या संदर्भात जर लक्षात घ्या, नुकसान होतं ते आमच्या मुलांचं होतं. आणि म्हणून आपण कुठल्याही पद्धतीने फाउंडेशन शिवाय मुलांना पुढे घेऊन जात नाही. फाउंडेशन हे फाउंडेशन का म्हणतात? काही फाउंडेशन काही मेकअपचं फाउंडेशन आहे का? हे फाउंडेशन हे घराचं फाउंडेशन आहे, पाया आहे. तो पाया पक्का असला पाहिजे. आणि म्हणून बघा, लक्षात घ्या, हे जून जुलै हे तुमचं फाउंडेशन आहे. कंटिन्युअस फाउंडेशन चालणार आहे. पहिले 2 महिने फाउंडेशन करून घेणार आम्ही तुमच्याकडून. पण त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय, पॅरलली इथे GS पण सुरू करायचं आहे. इथे GS पण आहे बघा, हा मेन कोर्स GS अँड ऑप्शनल. हा तुमचा जून ते इकडे डिसेंबर कंटिन्यू चालला पाहिजे. कंटिन्यू तो होऊ शकतो का? 101% होऊ शकतो. लक्षात घ्या. कारण का,
अशा पद्धतीने आपण प्लॅन तयार केला आहे की ज्याच्यामध्ये जो मुख्य कोर्स आहे जीएसचा, तो जीएसचा कोर्स हा काय असेल, त्याचा स्पीड कमी असेल, जेणेकरून तुम्हाला फाउंडेशन हे त्या ठिकाणी ओपन असेल आणि फाउंडेशन तुम्हाला त्याच्यासोबत मॅचअप करता येईल. येस, अगदी आपण अशा पद्धतीने त्याची रचना केलेली आहे की जर समजा सुरुवातीला आपण पॉलिटी घेतला तर फाउंडेशन मधला एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड याचा सुद्धा पॉलिटी आपण तुम्हाला ओपन करून देणार. म्हणजे तुमचं आम्ही फाउंडेशन पण घेणार आणि तुमचा आम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी तोही करून घेणार, जेणेकरून तुम्हाला टेन्शन नाही, अरे मास्तर पुढे गेला नाही, आम्ही तुमच्या सोबतच आहे, मेंटॉर तुमच्या सोबतच आहेत आणि आम्ही तुम्हाला घेऊन जातोय. तुमचा एनसीईआरटी, पॉलिटी, स्टेट बोर्ड, पॉलिटी, मेन कोर्स, लक्ष्मीकांत असेल, आणखी काही नोट्स असतील ते पॉलिटी, हे सगळं आम्ही तुमच्या सोबत तुम्हाला घेऊन जातोय. तुमचा फाउंडेशन पण घेऊन जातोय सोबत, तुमचा मेन कोर्स पण घेऊन जातोय आणि या पद्धतीने तुमची त्या विषयावर कमांड येते. तुम्हाला कुठेही फाउंडेशनचा बळी किंवा त्याचा त्याग किंवा त्याचं काहीतरी सोडून देण्याचा प्रकार नाही. तुम्हाला हे फक्त इथेच करता येऊ शकतं या पद्धतीने. आणि मग इथे जेव्हा तुमचा फाउंडेशन झाला की तुम्हाला तुमच्या मेन बेसिक अभ्यासक्रमावरती कमांड येईल. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी या 4 अत्यंत कोर आणि त्याचबरोबरीने एथिक्स, सोसायटी हे सगळे विषय ह्या फाउंडेशन मध्ये आहेत. 6च्या 6 विषय आपण फाउंडेशन मध्ये घेतलेले आहेत आणि त्यामुळे तुमचा पाया पण पक्का होईल, लगेच त्याच्यावरती तुम्ही इमारत बांधू शकाल. हे होऊ शकतं हे या पद्धतीने. आणि मग जीएस सोबत मग पुढे आपल्याला काय करायचंय, ऑप्शनल आणि जीएस हे सोबत घेऊन जायचंय. कारण तुमचा फाउंडेशन संपलेला असेल, लगेच ऑप्शनलला त्या ठिकाणी सुरुवात करायची. मग जीएस पण ऑप्शनल पण, मग हे पॅरलल त्या ठिकाणी चालतील. आणि फक्त हे पॅरलल असेल का, नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये 3 विषय आहेत की जे तुमचं यश खेचून आणणार आहेत. एक म्हणजे ऑप्शनल, दुसरा म्हणजे एथिक्स आणि तिसरा म्हणजे तुमचा एसे. आपण मित्रांनो एकमेव प्लॅटफॉर्म अशा पद्धतीने आहे की तो अतिशय सायंटिफिकली आपण आपल्या एसेची रचना केलेली आहे आणि हा एसे तुम्हाला डे 1 पासून आपण सुरू करतो. हे बघा, हा एसे पॅरलल आहे, याला पॅरलल हा एसेची प्रिपरेशन आहे तुमची सतत, याला पॅरलल एसेची प्रिपरेशन आणि त्याचबरोबर याला पॅरलल, ह्या 3 गोष्टींना पॅरलल आहे तुमचं करंट अफेअर्स. करंट अफेअर्स म्हणून म्हणतोय यू आर इन अ व्हेरी सेफ हँड्स. अतिशय सुरक्षित हातामध्ये तुम्ही आहात मित्रांनो. तुमचं एकाच वेळेस ह्या 3ही गोष्टी आपण करून घेतोय आणि हे होऊ शकतं का, तर होऊ शकतं. आपले बरेचसे विद्यार्थी ऑलरेडी करतायत. तुम्ही आमच्या कुठल्याही जुन्या विद्यार्थ्याला विचारा, त्या विद्यार्थ्यांचा अनुभव विचारा, त्यांना निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या सुरू केलेल्या आहेत, कव्हर करतोय. आणि त्यांचे इतर काउंटर पार्ट म्हणजे इतर ठिकाणचे अभ्यास विद्यार्थी मात्र अजून फक्त लेक्चर करतायत. आम्ही फक्त लेक्चर नाही, आम्ही स्टडी प्लॅटफॉर्म आहोत, लक्षात घ्या. बियॉन्ड कोचिंग हे आमचं ब्रीद वाक्य आहे. कोचिंग फक्त सिलेबस, हुर्रे संपला रे, करा पार्टी आणि चला ना बाहेर आता पडा, नाही. आम्ही अभ्यास करून घेतो. आम्ही सिलेबस संपवत नाही, फक्त आम्ही अभ्यास करून घेतो. हे तुम्हाला यातून कळतही असेल. अनेक मुद्दे सांगतोय मी तुम्हाला. हे बघा, तुमचा मेन कोर्स, एसेची प्रिपरेशन, करंट अफेअर्स आणि त्याचबरोबर कर्दन काळ जो ठरतो अलीकडे विद्यार्थ्यांना सीसॅट, त्याची सुद्धा प्रिपरेशन तुमची डे 1 पासून आपण सुरू करणार आहोत. डे 1 पासून. आता तुम्ही म्हणाल सर हे सगळे वजन होणार का, अरे नाही होत, नाही होत ओझं. कसं, हे बघ, सीसॅट, सीसॅट मध्ये 2 भाग आहेत, एक पॅराग्राफचा आणि दुसरा म्हणजे कशाचा, तुझ्या गणिताचा, तुझ्या बुद्धिमत्तेचा, तुझ्या मेंटल ॲबिलिटीचा. आपण पॅराग्राफचा पार्ट सुरू करू. तुम्हाला पॅराग्राफ विचारतात कुठून, करंट अफेअर्स मधून. कुठून, जीएस मधून. करंट अफेअर्स आणि जीएस. आम्ही फक्त काय करतोय मित्रांनो, तुझ्या दृष्टिकोनामध्ये बदल घडवतोय. आम्ही फक्त दृष्टिकोनामध्ये बदल घडवतोय. ऑटोमॅटिकली तू स्वतः एम्पावर ह्या ठिकाणी होणार आहेस या सीसॅट वरती सुद्धा कमांड मिळवण्यासाठी. जेणेकरून पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होण्यामधला महत्वाचा आणखी एक अडथळा सीसॅट आम्ही पहिल्या दिवसापासून तयारी सुरुवात करतोय, बदलणार आहोत. हे आपण करू शकतो. या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. मग सुरुवात करत असताना काय करायचंय, फाउंडेशन आणि जीएस. वेळेचं नियोजन त्यातच सांगणार आहे. आणि सुरुवात जेव्हा केली आपण की त्याचबरोबर प्रत्यक्ष अभ्यास, फक्त लेक्चर का आणि घरी जाऊन अभ्यास करायचा आहे का, नाही. कसं आहे बघा, हे पुन्हा एकदा सांगतो. या ठिकाणी आपण काय करायचंय, आपल्याला साध्या सोप्या शब्दात सांगतो. आता जून ते आपला जो डिसेंबर आहे 24, याच्यामध्ये काय करायचंय, तर आपल्याला
आपला GS आणि ऑप्शनल हे संपवायचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. पुन्हा जानेवारी 25 ते मे 25 आपली प्रिलिम्स असणार आहे आणि पुढे जून 25 ते सप्टेंबर 25 आपलं मेन्स असणार आहे. आता मी तुम्हाला जून ते डिसेंबरचं गणित त्या ठिकाणी सांगतो, काय करायचं आणि कशा प्रकारे जायचंय ते बघा. जून 24 ते डिसेंबर 24 पहिल्यांदा आपले सगळे जे बेसिक आहेत अभ्यासक्रम, ठीक आहे, बेसिक सगळा जो आहे ते सगळे आपण कोर सब्जेक्ट घेणार. कोर सब्जेक्ट मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तर ते फक्त हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी एवढंच नाही. आता कोर मध्ये आणखी एक विषय येतो आणि तो म्हणजे तुमचा एथिक्स. हा एथिक्स येतो जो तुम्हाला कोर सब्जेक्ट हे 5 सब्जेक्ट संपवायचे आहेत. 5ही सब्जेक्ट वर तुम्ही कमांड मिळवायची आहे आणि याच बरोबर आपल्याला इथे ऑप्शनल पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्हीही करायचे आहेत. हे करत असताना याच्यामध्ये मेथड काय ठेवायची तर हे बघा, ती म्हणजे बिग प्लस स्मॉल अशा पद्धतीने मेथड ठेवायची. म्हणजे काय, एक मोठा विषय एक छोटा विषय हे दोन्ही आपल्याला पॅरलल घेऊन जायचे. जेणेकरून आपला फक्त मोठे विषय संपणार नाही तर छोटे छोटे जे आहेत ना तेही संपतील. आणि त्याचबरोबर बिग प्लस स्मॉलची ही स्ट्रॅटेजी उदाहरण सांगतो तुम्हाला मी. पेपर दुसऱ्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, पॉलिटीमध्ये तुम्ही पॉलिटी करता, पॉलिटी प्लस IR दोन्ही एकत्र करायचं आहे आपल्याला, दोन्ही एकत्र घेऊन जायचं आहे, हे लक्षात घ्या. जिओग्राफी प्लस एन्व्हायरमेंट दोन्ही एकत्र घ्यायचं. म्हणजे काय होतं, पूरक असणारे सब्जेक्ट इथे तुमचा अभ्यास अतिशय व्यवस्थित होऊन जाईल. जर तुम्ही त्या ठिकाणी बघा, जर तुम्ही घेतला तुमचा इंडियन सोसायटी असेल प्लस इंटरनल सिक्युरिटी दोन्ही पूरक आहेत, सोबत घेऊन चला, काही अडचण नाही. सायन्स अँड टेक करताय प्लस डिसास्टर मॅनेजमेंट करायचंय, घेऊन जायचं, पुढे आपल्याला त्या पद्धतीने जाता येईल. म्हणजे एवढ्या कमी वेळेमध्ये सुद्धा जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरली ना तर हे पूरक असणारे सब्जेक्ट आहेत, इंटर रिलेशनशिप आहे, तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करता येऊ शकतो. पण याच्या बरोबरीने ऑप्शनलची निवड मात्र क्रुशियल ठरणार आहे. ऑप्शनल जर हिमालय एवढा निवडलात आणि म्हणत असाल की नाही 25 ला गड चढणार, कसा चढणार, हिमालय येतो. ऑप्शनलची निवड अतिशय वेळ आणि व्यवस्थित करायची आहे. मी सांगेन त्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन होईल, पण ही पद्धती त्या ठिकाणी अवलंबवायची आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला जायचंय. तर निश्चितपणे मित्रांनो हे आपण जिंकू शकतो. पण मला तुमच्याकडून पाहिजे सातत्य. तुम मुझे सातत्य दो, मैं तुम्हें यश सक्सेस दूंगा डेफिनेटली. तुम्ही फक्त प्रामाणिक राहा, स्वतःच्या त्या कष्टावरती प्रामाणिक राहा, तुम्ही सातत्य ठेवा, निश्चितपणे यश मिळू शकतं आणि याच्यातूनच आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. आणि हे करत असताना आपण दिवसाची कसं नियोजन करणार. आपला जो दिवस आहे मित्रांनो, तर दिवस बघा लक्षात घ्या, एक मोठा चंक आपल्या दिवसाचा कशात देणार आपण तर GS ला देणार. मग जो असेल आपला बिग सब्जेक्ट, त्यानंतर एक छोटा चंक GS ला देणार आपण, पण कसा स्मॉल सब्जेक्टला देणार. आणि पॅरलल आपलं काय चालू आहे, काय चालू असणार आपलं एसए आणि करंट अफेअर्स, हे 2 सब्जेक्ट तर तुमचे आपण पॅरलल चालूच ठेवलेले आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला बर्डन येणारच नाहीये, कुठल्याही प्रकारचं बर्डन येणार नाहीये, बिलकुल येणार नाही. सो या पद्धतीने तुमचा दिवस असेल साधं सोपं. आणि कुठल्याही पद्धतीने हे घाबरू नका की लेक्चर असताना मग आता आम्ही कसा अभ्यास करायचा, आमचा अभ्यास होईल का फक्त लेक्चरच होतील, नाही. जर तुम्ही आपल्या ऍपवरती कुठलाही कोर्स बघितला असेल, कुठलाही कोर्स, तर आपण लेक्चरला अशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये ठेवलेला आहे, बनवलेला आहे किंवा त्याची प्लेसमेंट केलेली आहे की ज्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांचा फक्त लेक्चर नाही, त्याचा संपूर्ण परिपूर्ण अभ्यास होतो. कसा होतो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती जर समजा तुमचा टॉपिक कुठला आहे, समजा तुम्ही भारत छोडो, समजा हे टॉपिक आहे,
भारत छोडो चळवळ हा टॉपिक आहे. आपल्या ऍप वरती जेव्हा तुम्ही शिक्षण घेता, तुम्ही जेव्हा शिकताना अभ्यास करता, तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षकांकडून PYQ डिस्कस केले जातात टॉपिकवरचेच. तुमचं लेक्चर होतं त्याच्यावरती, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला PPT मिळते, ठीक आहे. तुम्हाला नोट्स मिळतात, प्लस नोट्स मिळतात त्या ठिकाणी, नोट्स, ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुमचं रेफरन्स बुक असतं, ज्याच्यामधून तुम्ही काय करायचंय, रीडिंग करायचंय. तुमची रीडिंग होते, तुम्हाला सांगितलं जातं कुठून वाचायचंय, काय करायचंय, हा टॉपिक. त्याच्यावरतीच तुम्हाला मित्रांनो 4 असाइनमेंट असतात. प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला असाइनमेंट आहेत, 4 असाइनमेंट. टॉपिक झाला की त्याच्यावरती 4 असाइनमेंट तुमच्याकडे असणार, म्हणजे असणार 4 प्रत्येक टॉपिक नंतर, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिव्हिजन असते, रिव्हिजन. आणि म्हणून आम्ही आमच्या ह्या संस्थेचं पहिल्यापासून आम्ही सांगत आलो विद्यार्थ्यांना, अभ्यास म्हणजे केवळ वाचन नव्हे, अभ्यास म्हणजे ह्या पायऱ्या आहेत सगळ्या. आणि मग याच्यावर तुम्हाला पर्सनली फीडबॅक मिळणार. पर्सनली फीडबॅक मिळतो शिक्षकांचा. शिक्षक तुम्हाला पर्सनली सगळ्या गोष्टी समजावून सांगतात, तो फीडबॅक मिळेल. आणि हे पर्सनलायझेशन हे आपलं वैशिष्ट्य आहे. या पद्धतीने आपण जर विचार केला तर मित्रांनो, तुम्ही हे पहिल्या दिवसापासून ही मेथड फॉलो करणार असल्यामुळे तुम्हाला क्लास नाही, तुम्ही अभ्यास करणार आहात. अभ्यास जर तुम्ही इतर ठिकाणी कुठेही बघितलं तर फक्त काय, या रे पोरांनो, बसा रे पोरांनो, चर्चा करूया रे पोरांनो, झाला रे पोरांनो, जावा रे घरी, बघा करा अभ्यास, जमते का बघा. का? कारण दुसऱ्या दिवशी लगेच पुढचं लेक्चर. आपलं तसं नाहीये. बघा आपण काय करतो, मी तुम्हाला सांगितलं ना की बऱ्याच क्लासेसमध्ये काय आहे बरं, सोमवार हिस्ट्रीचा, मंगळवार जिओग्राफीचा, बुधवार पॉलिटीचा, गुरुवार याचा, शुक्रवार त्याचा, शनिवार कुणाचाच नाही. जाऊ द्या, ती पोरं गोंधळून जातात. हे करू का ते करू, ते करू का हे करू, काय करू, काहीच नाही, तू फक्त क्लास कर. अरे असं नाही. आपण 2 विषय मित्रांनो, आठवड्यांचा जर विचार केला तुम्ही तर आपला जो आठवडा असतो तो अशा पद्धतीने असतो. हे सगळं तुम्हाला वेळेचं नियोजन सांगतोय की तुम्ही काय करायचंय, कसं करायचंय. आम्ही जे करतोय ते अगदी तुम्ही स्वतःही फॉलो केलं ना तरी सुद्धा तुम्ही त्या परीक्षेमध्ये 25ला यशस्वी व्हाल. बघा काय, आपला जो मंडे असतो तो असतो एसेचा, कंटिन्युअस. महिन्यातला प्रत्येक मंडे हा एसेचा. मग त्यामध्ये वेगवेगळी कौशल्य विकसित करणं, आशय कसा गोळा करायचा आहे, हे ते सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीवर आम्ही विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतोय. हे सगळं आहे. कंटिन्युअस मंडे हा एसेचा. मग त्यानंतर पुढे 3 दिवस असतात. तुमचा कुठला, मंगळवार, त्यानंतर बुधवार, त्यानंतर गुरुवार. याच्यामध्ये तुमचा एक GS चा मेन विषय, त्यानंतर फ्रायडे आणि त्यानंतर सॅटरडे, ठीक आहे. त्यानंतर हा बघा फ्रायडे आणि त्यानंतर सॅटरडे हा तुमचा GS सेकंड, जो जनरली कसा असतो, बिग ब्रदर स्मॉल ब्रदर, मोठा विषय आणि छोटा विषय. येस. आणि मग तुमचा हा आहे संडे, संडे फॉर फंडे नाही, संडे फंडे नाही आता. तर संडेचा अर्धा दिवस हा काय करायचा आहे, झालेल्या सगळ्या अभ्यासावरची जर काही राहिला असेल रिव्हिजन तर इथं हा रिझर्व ठेवायचा, अर्धा दिवस रिझर्व ठेवायचा. कशासाठी, जर काही मागे राहिला असेल काही याच्यामध्ये तर इथे आपल्याला ते पूर्ण करता येईल. आणि त्याचबरोबर अर्धा दिवस जो आहे तो कशासाठी, हा कपडे कोण धुवायचे, तुमचे कपडे कोण धुवायचे, आहे ना धुवायचे, काय गावाकडे पाठवणार काय, हा कपडे कोण धुवायचे, रूम कोण स्वच्छ करायची, घरी राहत असाल आईला मदत कोण करणार, हा काय. आणि त्याच्या बरोबरीनेच विश्रांती घ्या की राव, 1-2 तास घ्या विश्रांती. पुन्हा अजून ताजंतवानं व्हायचंय की पुढे आणखी 7 दिवस रडायचे, 6 दिवस, कळलं. आणि म्हणून अर्धा दिवस रिझर्व ठेवायचा आहे या सगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी, जे मागे पडलं असेल काही तर भरून काढण्यासाठी, नाहीतर त्या दिवशी पुरवण्या येतात. एसेसाठी काही टास्क दिलेले असतात तेही पूर्ण करता येतात. अशा पद्धतीने तुमचं 2 विषय एसे हा पॅरलल आपण तयारी करून घेतोय. काय होतं, काही जण असं म्हणतात एक टोक, काय आम्ही एक विषय संपल्याशिवाय पुढचा घेणार नाही. अरे पण तो एक विषय संपेपर्यंत पोरग त्या ठिकाणी ते कंटाळून जाते की दररोज तेच दररोज तेच दररोज तेच, दररोज एकच भाजी खा बरं,
खा बरं एकच भाजी, जमते का बघा? नाही ना. लागते का नाही वेगवेगळं? मग इथे तसं नाही, एक विषय सलग नाही. हा मान्य आहे मला, पात्र दररोज एक वेगळं 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 बनलं तर काय करायचं? त्या आईना भारतातल्या किमान ज्या काही सगळ्या गृहिणी आहेत ना, त्यातल्या 99% गृहिणींना पडलेला एकच महत्वाचा प्रश्न असतो की रशिया कधी एकदा न्यूक्लिअर बॉम्ब टाकणार, ते इस्रायल कधी एकदा युद्ध बंद करणार, ते ह्याचं हे प्रश्न नसतात त्यांना. त्यांना दररोजचा एक वैश्विक प्रश्न पडलेला असतो, आज भाजी काय करायची, भाजीला काय करायचं. आणि आमच्या सगळ्या बाप्यांना म्हणजे आमच्या सगळ्या पुरुषांना घरी आल्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर असतंय, काय बनवले आज, काय 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 बनवलंय काय आज. हा प्रश्न जो आहे लक्षात घ्या, तो म्हणजे काय, का निर्माण होतो तो, कारण दररोज काहीतरी वेगळं आहे, दररोज काहीतरी वेगळं आहे, सकाळी वेगळे, दुपारी वेगळं, रात्री वेगळं आहे, दररोज सकाळी वेगळं काहीतरी वेगळं आहे, लयच राहत नाही. आपल्याला ते दोन्ही डोकं काढायचे नाहीत. आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित दोन विषय व्यवस्थित होऊ शकतात आणि अतिशय कॉन्फिडेंटली होऊ शकतात, आणि दोन्ही विषयातून आपल्याला कमांड मिळवता येते. आणि मित्रांनो, ह्याच्या पुढची तुम्हाला मी सांगतो, हा जो सेकंड आहे ना, छोटावाला ऑप्शनल, छोटावाला जीएस, आम्ही असे जीएस घेतो त्यामध्ये की जे डायनामिक आहेत. आणि हे डायनामिक सब्जेक्ट लक्षात घ्या, तुम्हाला वर्षभर त्या ठिकाणी त्या कंटेंट तुम्हाला न्यूजपेपर मधून मिळवायचा असतो. इतर ठिकाणी बघितलं असेल तुम्ही, एसे 2-4 लेक्चर मध्ये क्लिअर झालं, अरे जमते रे पोरांनो, तुम्हाला 2-4 कविता वाचून दाखवल्या, अरे हेच असतंय. असं नाही हो, असं नाहीये. ते कौशल्य आहे, ते शास्त्र आहे. वेळ का आम्ही प्रत्येक सोमवार त्या ठिकाणी द्यायला, शास्त्र आहे त्या पाठीमागे. सगळ्यात जास्त गुण मिळतात, 170 पर्यंत मुलांना गुण मिळालेले आहेत. 175 एक हायेस्ट आहे, 175 ची हायेस्ट आहे. मिळतात, सहज मिळतात. पण ते मिळवण्यासाठी दररोजचा फक्त थोडासा वेळ द्यायचा आहे आपल्याला, एवढं करायचं. आणि म्हणून ही अतिशय शास्त्रोक्त स्वरूपामध्ये केलेली रचना आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे बर्डन येत नाही, आणि या पद्धतीने आपण पुढे जात राहतो. मित्रांनो, हे सगळं करत असताना तुमचा एक सतत तुमच्या सोबत मेंटॉर असतो, आणि हा मेंटॉर तुमचं जे काही तुमची अडचणी आहेत, वेळेच्या अडचणी, कोणी जॉब करतंय, तुम्हाला वेगळ्या प्रकारे तुमचं प्लॅनिंग त्या ठिकाणी तयार करून देतो. तुम्ही गृहिणी आहात, तुमच्या वेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग, तुम्ही कॉलेजमध्ये जाताय तुमचं वेगळ्या पद्धतीने, तुमचं कॉलेज झालंय, पूर्ण वेळ अभ्यास करताय तुमचं वेगळ्या पद्धतीने. इतकं पर्सनलायझेशन, इतकं पर्सनल मेंटॉरिंग मला दाखवून द्या कुठल्या एखाद्या प्लॅटफॉर्मवरती आहे. नावाला आम्ही जेव्हा सुरुवात केली त्याच्यानंतर अख्खी लाटच येऊन गेली, आमच्याकडे मेंटॉरिंग केली जाते. अरे पण मेंटॉरिंग म्हणजे हे पोरा बसर, हे असं असं कर, हे जर जा निघून. अरे भाऊ, पहिल्यांदा त्याचं डायग्नोसिस तरी कर, त्याला काय जमतं काय जमत नाहीये त्याचं डायग्नोसिस कर. म्हणजे हे असं जर गावाकडल्या डॉक्टर सरकारी दवाखान्यासारखं कुठलाही पेशंट आला तरी, आता कुठल्या दिल्या होत्या, पांढऱ्या गोळ्या दिल्या होत्या, हा ह्याला लाल द्या, आता कुठल्या दिल्या होत्या, लाल दिल्या होत्या, आता ह्याला पांढऱ्या देऊन टाका. अरे हे अशा प्रकारचं नाही हो, अशा प्रकारचं मेंटोरिंग नसतं. मेंटोरिंग हे फार शास्त्रशुद्ध आहे. तुमच्या स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट पर्सनॅलिटीचं, तुमच्या स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट तुमच्या विषयांचं, तुमचं स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट तुमच्या सोशल कोशंटचं, तुमच्या सामाजिक परिस्थितीचं, हे सगळं बघावं लागतं. मला 1.5 तास लागतो विद्यार्थ्यांसोबत ते मेंटोरिंगचं सेशन घ्यायला. मुलं बोलकी होतात आणि मग त्या ठिकाणी त्याला समजून घेऊन त्याच्यानुसार त्याला तिथे प्लॅनिंग, त्याच्यानुसार त्याला टार्गेट, त्याच्यानुसार त्याला मायेचा हात, कधी कधी रागावणं, कधी कधी दटावणं, हे सगळं करावं लागतं. त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने पर्सनल मेंटॉर. मेंटॉर काय फक्त नुसतं नावाला गप्पा, प्रत्येक जण आलं की त्या ठिकाणी तेच आपलं मेंटॉर म्हणजे काय, तर गुरु शिष्य परंपरा. अरे गुरु शिष्य परंपरा, पण कसली गुरु शिष्य परंपरा? त्याच्या पाठीमागं काही माहितीये का आपल्याला, कशा प्रकारे ते करायचं? तुमच्या सोबत सदैव एक मेंटॉर असतो, आणि हा मेंटॉर असल्यामुळे तुम्ही कधीही रस्ता चुकत नाही. वेळोवेळी तिथल्या तिथे लगेच. त्यानंतर फॉलोअप, तुमचे कंटिन्युअस फॉलोअप होतात. 12वी पर्यंत आई वडील आपला फॉलोअप घेतात. सकाळी 5 वाजता ए उठ रे, अरे उठके आता किती उठतो का नाही, हे आई वडील आपलं फॉलोअप घेतात 12वी पर्यंत. 12वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत कधी मध्ये आपले आई वडीलच असतात. पण ग्रॅज्युएशन नंतर बाळा आता तू सक्षम आहेस,
बाळा तुला पंख फुटले, बाळा आता तू करू शकतो, कोणी फॉलोअप घेत नाही. मग आपल्याला सवय मात्र लहानपणापासून लागलेली असते. कोणीतरी विचारायची, कोणीतरी सांगायची, कोणीतरी पुश करायची, कुणाला तरी अकाउंटेबल राहायची. मग हे म्हणून गरजेचं आहे, म्हणून आम्ही ते करतो. तुमचा कंटिन्युअस फॉलोअप घेतो, कंटिन्युअस. आणि हा फॉलोअप फक्त तुमच्यापर्यंत नाही, अगदी तुमच्या आई वडिलांना सुद्धा आम्ही इन्व्हॉल्व्ह करून घेतो. आई वडिलांना सुद्धा इन्व्हॉल्व्ह करून घेतो. हो, अहो आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो, एसे मध्ये तुला कमांड आली आहे, एसे वर तुझं प्रभुत्व निर्माण झालंय, याची जी तुला जर ओळखायचं असेल ना, साधं सोपं आहे. तू लिहिलेला निबंध तुझ्या आई वडिलांना दे, ज्यांचा एमपीएससी यूपीएससी काही संबंध नाहीये. जर तुझ्या आई आणि वडिलांनी जर एकही जांभई चेहऱ्यावरती न आणता जर तो निबंध वाचला, मोठ्याने पार्टी कर, तुला एसे जमला. आई वडिलांना आम्ही इन्व्हॉल्व्ह करून घेतो आणि या पद्धतीने हे सगळं घडवतो. हे इथंच आहे, लक्षात घ्या. इतकं पर्सनलायझेशन तुम्हाला कुठेही मिळत नाही. आणि हे का करतोय आम्ही? कारण याच्यातूनच विद्यार्थी घडतात, याच्यातूनच विद्यार्थ्यांना पुढे जाता येतं. आणि मग बऱ्याच ठिकाणी आपण बघा, मागे एक जण आला होता बघा, तो टेक्स्टबुकचा वगैरे, ते फक्त काय सेल्सवाले आहेत. इकडे जा तिकडून आण, इकडे जा तिकडून आण, हा कोड घे, हा कोड घे, माझ्या नावानं कोड टाक, हा कोड टाक. अरे पण तुझं ते कोड जे आहे टाकून तो कोड्यात पडतो की पुढे? तुझ्यासाठी फक्त ती 10,000ची एक आसामी आहे, पण त्याच्यासाठी त्याचं अख्खं आयुष्य आहे. त्या विद्यार्थ्यासाठी त्याचं अख्खं आयुष्य आहे. त्याच्या डोळ्यामध्ये फक्त त्याचं स्वप्न नाहीये, त्याच्या आईवडिलांच्या कष्टांचं स्वप्न आहे. आणि म्हणून त्याच्या त्या नैतिकतेचं काय, पेपर नुसता शिकवायचा म्हणून शिकवतात? तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या त्या स्वप्नांचं, त्याच्या कष्टांचं, त्याच्या संपूर्ण त्या अस्तित्वासाठीचं ते लढा आहे, संघर्ष आहे. तुमच्यासाठी फक्त ती 10,000ची आसामी आहे. हा कोड घे, सबस्क्रिप्शन घे, बाकी पुढे तुझं तू बघ. एका याच्यामध्ये हजार पुरं. आणि मग ठेवा की फीस कमी. मग काय, तुम्ही 5,000 ठेवाल, नाहीतर तुम्ही 4,000 ठेवाल, पण 1,000 पोरं कधी भेटता? कधी भेटला? अख्खं वर्ष गेलं तरी पोरांना काही कळत नाही कुणीकडे चाललोय आणि कुणीकडे नाही. सैर भैर वारा सारा, हे असंच असतं. हे नाही, आपल्याला ते करायचं नाही. आपल्याला या पद्धतीने पुढे जायचंय मित्रांनो. आणि हे करत असताना हे बघा, मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, आम्ही स्टडी प्लॅटफॉर्म आहोत. आणि मग हे आपल्या प्रकारे आपली ही सगळी टीम, लक्षात घ्या. अरे हा मीच आहे, हे अमोल गोडके म्हणजे मीच. मित्रांनो, गेल्या 15 वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी आणि एका संस्थेमध्ये प्रामुख्याने मी शिकवलं. यूपीएससी हा माझा खऱ्या अर्थाने फोकस एरिया. यूपीएससी मध्ये सोशोलॉजी कमांड आहे, निश्चितच तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाहीये. मग ते सोशोलॉजी असेल, एथिक्स असेल, एसे असेल, या तिन्ही विषयांचं अध्यापन केलं. त्यानंतर समाजशास्त्रामध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयामध्ये महाराष्ट्रामध्ये दरवर्षी माझ्याकडे 1,000 ते 1,200, 1100 ते 1,200 मुलं असायची. येस, एवढी मुलं असायची. आणि ही सगळी मुलं समाजशास्त्रामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत बरं का. फक्त IAS आणि IPSच नाही आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र सर्व्हिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे विद्यार्थी आहेत. आणि हेच विद्यार्थी आजही कुठेही असलो तरी भेटतात, कुठेही. आणि इतकंच नाही, फक्त शिकवलं का नाही हो, इतके वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत, ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना त्यांचे पारख करून त्यांच्यातून अधिकारी घडवण्याचं काम केलं आहे. म्हणून तर हा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी उभा केला. त्या अनुभवांचं ते संचित आहे. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्यासोबत सदैव असलेल्या त्या म्हणजे डॉक्टर सुहासनी. आणि एकूणच मेंटोरिंग काय असतं यासाठी फक्त अनुभवातून नाही, स्टॅनफर्ड सारख्या विद्यापीठातून कोर्सेस करून, स्वतः डॉक्टरकीचा अनुभव होताच, स्टॅनफर्ड मधल्या वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस करून व त्याचबरोबर महाराष्ट्रभर टेस्ट सिरीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करून आणि त्याचबरोबर UPSC साठी महाराष्ट्रात पहिल्यांदा दर्जेदार मासिक जे आणलं आणि ते चालवलं, ते त्या मॅडम आहेत ज्या तुमच्यासोबत सदैव असणार आहेत. मेंटल हेल्थ असेल, त्यानंतर फिजिकल हेल्थ असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट असेल, हे सगळं तुमच्यासोबत ते असणार आहेत. आणि त्यांचाही अनुभव तेवढ्याच वर्षांचा आहे, 15 वर्षांचा. पंकज कांबळे सर. एकूणच राज्यशास्त्र
आणि राज्यघटना, गव्हर्नन्स, IR यासारख्या विषयावरती प्रचंड कमांड. अभ्यास UPSCचा मेन्स दिलेले आहेत, इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही घडवत राहिलेले आहेत. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून लेख लिहिलेले आहेत. एवढंच नव्हे तर शिकवावं कसं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं कसं, विद्यार्थ्यांपर्यंत तेवढं लहान होऊन हे कसं करावं याचा अत्यंत उत्तम हातखंडा. आणि त्यामुळे त्यांचे अनेक ठिकाणी सिलेक्शन आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये ते ऑलरेडी त्या ठिकाणी सिलेक्टेड आहेत, हे लक्षात घ्या. आणि ते आपल्या इथे तुम्हाला स्वाध्याय असेल, सगळा प्रोजेक्ट ते त्या ठिकाणी लीड करतायत. आन्सर रायटिंग तुम्ही बघितलं असेल आपल्या युट्यूब चॅनलवरती, त्यांचे अनेक तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ मिळतील आन्सर रायटिंग स्किल आणि याबाबतचे. अजय सर एकूणच जे स्वतः शिक्षक ज्याला म्हणू आपण, तर ते हाडाचे शिक्षक जे असतात तशा पद्धतीने, आणि ते हाडाचा शिक्षक अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये, कारण माय मराठीवर चांगलं प्रभुत्व आहे त्यामुळे अतिशय साध्या ओघवत्या शब्दामध्ये तो विषय कसा विद्यार्थ्यांना शिकवायचा. गेल्या अनेक वर्षांपासून, जवळपास 6 वर्षांपासून भूगोल या विषयाचं ते अध्यापन करतायत. त्याचबरोबर त्यांचं आगामी पुस्तक सुद्धा येऊ घातलेलं आहे भूगोल विषयाचं. आणि पुस्तक लिहिणं हे काही जोक नाहीये, लक्षात घ्या. पुस्तकासाठी स्वतःला तिथं समर्पित करावं लागतं. भूगोलावरती त्यांचं पुस्तक येत आहे आणि या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना घडवतायत अत्यंत साध्या, म्हणजे अगदी तो 4थी 5वीतला विद्यार्थी आहे की नाही त्याला कळेल इथपर्यंत लहान होऊन ते भाषा आणि त्याच्यावरचं प्रभुत्व. आणि त्याचबरोबर जे काही PG लेवलला लागणाऱ्या ज्या काही जॉग्राफीच्या टर्म्स अँड टेक्निकल आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवरती कमांड. इंद्रजित यादव सर यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीये. इंद्रजित सर महाराष्ट्रामध्ये पर्यावरण आणि त्याच्याशी असणाऱ्या पारिस्थितिकी विषयावरती तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचं पुस्तक हे महाराष्ट्रात चिरपरिचित आहे. रत्नागिरीपासून ते गोंदियापर्यंत पुस्तक सरांचं हे वाचलं जातं. त्याच्यावरती मुलं पूर्णपणे विसंबून असतात या विषयाकरता. मग पर्यावरण असेल, पारिस्थितिकी असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, या विषयावरची प्रचंड कमांड. स्वप्नील सर तुम्हाला ते कालच भेटून गेलेले आहेत बघा. स्वप्नील सरांचा अर्थशास्त्र हा, म्हणजे पोरांना अर्थशास्त्र म्हणलं की असं कापायला लागतात. पण ज्या पद्धतीने ह्या तांत्रिक विषयाला अतिशय आपल्या दररोजच्या जीवनातल्या ज्या काही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत याच्या आधारे सहज सोपं करून तुम्हाला सहजपणे तो विषय कळवून देणं हे त्यांचा हातखंड आहे. छोटी छोटी उदाहरणं देणं, तुम्हाला सतत मोटिवेट करणं, सतत तुम्हाला इंटरॅक्टिव्ह ठेवणं आणि त्याच्या माध्यमातून इकॉनॉमिक्स कधी कळला, कधी कसं तुम्हाला उमगला हे कळणार पण नाही. अशा पद्धतीने अर्थशास्त्र विषयावरती कमांड आहे. अर्थशास्त्र, कृषी अर्थशास्त्र दोन्ही विषय तुम्ही चिंता सोडून द्या या पद्धतीने. अरे बापरे, श्रीनिवास कचरे सर आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय आणि त्याचबरोबर शिवरायांचा इतिहास याच्यावरती प्रसिद्ध असे व्याख्याते आहेत. आणि ह्या फक्त व्याख्याते नव्हे तर त्या विषयावरती त्यांची पकड आहे, कमांड आहे. UPSC मध्ये अनेक वर्षांचा अनुभव असलेले सर. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे या प्रत्येकाला मेन्सचा अनुभव आहे बरं का. यातल्या बऱ्याच जणांना इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. आणि त्यामुळे ही फॅकल्टी खऱ्या अर्थाने एक वेगळं आमचं वैभव आहे. ज्या तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती नावं घेता ना, हे वाला किंवा ते बुक किंवा हे करता हे ते, मित्रांनो पाठीमागे जा आणि यांचे व्हिडिओ बघा युट्यूबवरती, तुम्हाला सापडेल ही सगळी लोक फक्त ऑब्जेक्टिव्ह मध्येच पारंगत होती. नंतर मात्र तुम्हाला येऊन त्या ठिकाणी म्हणता नाही हे मी घेऊ शकतो, हे मी घेऊ शकतो. अरे घेऊ शकतो, घ्यायला काय सगळेच घेऊ शकतात. त्याच्यामध्ये मुरलेला पाहिजे रे, मुरलेला. तर त्या विद्यार्थ्याला त्याचं तुम्हाला तिथे काहीतरी त्याचा क्रक्स देता येतो. आणि अशा प्रकारची टीम, फक्त हेच नाही, यांच्यासोबत अनेक मेंटर्स आहेत. सिसॅटला येतील, वेगवेगळे जे विषय आहेत. मी स्वतः तुमचा एसए एथिक्स त्या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. आमची टीम सदैव तुमच्या सोबत आहे. आणि याच्याबरोबरच बॅकएंडला काम करणारे अहोरात्र काम करणारे आमचे टेक्निशियन असतील, व्हिडिओग्राफर असतील, मॅडम असतील, अनेक लोक आहेत जे तुमच्यासोबत सदैव आहेत. आणि निश्चितपणे एका अतिशय सेफ झोन मध्ये तुम्ही हातामध्ये आहात. मित्रांनो या पद्धतीने आपण पुढे जाऊयात. आणि शेवटी फक्त एक वाक्य सांगतो, ते म्हणजे when we are aspiring for something which we never had in our life, we should do something which we never did in our life. जे आपल्या आयुष्यात आता नाहीये, जर ते मिळवायचं असेल
तर असंच काहीतरी करावं लागेल जे आतापर्यंत आपण कधीच केलेलं नाहीये. येते लक्षात? छत्रपती शिवरायांचंच उदाहरण घ्या. शिवराय हे होते की राजघराण्यामध्ये जन्माला आलेले होते. छत्रपती शहाजी राजे आणि मा जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र. ऐशो आरामामध्ये जीवन सगळं आहे, पण ते नव्हतं काय? स्वराज्य. स्वराज्य नव्हतं. आणि मग स्वराज्य नव्हतं, मग स्वराज्य मिळवायचं आहे तर आयुष्यामध्ये कधीही केलेली नाहीये गोष्ट, अशी गोष्ट त्यांनी करायचं ठरवलं. आणि ते म्हणजे सगळ्या मावळ्यांना एकत्र आणून ह्या कडाकपाऱ्यामधून चालून रक्तबंबाळ होईल पण थांबणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत ते स्वराज्य आणि ती पताका तिथे लावणार नाही. मित्रांनो, आपल्याला सुद्धा जर यशाची गुढी उभारायची असेल, यशाची पताका उभा करायची असेल तर त्या ठिकाणी जे आतापर्यंत आपण कधीच केलं नाही ते करावं लागेल, ते वाट चालावी लागेल. आम्ही तुमच्या सोबत आहोत वाटाड्या म्हणून. निश्चितपणे चला आणि पताका लावा विजयाची. कारण येणारा जो 25चा अटेम्प्ट आहे हे तुमच्यासाठी दुग्ध शर्करा आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. याच्या पलीकडे तुम्हाला दुसरी संधी नाही. जेव्हा सगळं जग झोपेत आहे तेव्हा तुम्ही जागे आहात. मित्रांनो, तुमचं अभिनंदन आहे, पण आता उठा. आळस झटका, अंथरून टाकून द्या, उभे राहा ताड कडून आणि उठा, कामाला लागा. कामाला लागा. आता वेळ आता काय आहे ती कमी आहे. रात्र वैऱ्याचे, दिवसही वैऱ्याचा आहे. पण जर काम करत राहिलात तर निश्चित यशस्वी व्हाल. उद्या 1 जून आहे, थांबू नका. थांबू नका. 3 जून पासून मित्रांनो आपली बॅच सुरू होतीये. पहिल्या 7 दिवसामध्ये आम्ही तुमचं फाउंडेशन वरती काम करणार आहोत. फक्त आणि फक्त फाउंडेशन वरती काम करणार आहोत. पहिल्या 7 दिवसामध्ये आणखी एक गोष्ट करणार आहोत आणि ती म्हणजे तुमचं त्या ठिकाणी अनालिसिस. हो, स्वतंत्रपणे स्ट्रॅटेजी अनालिसिस असतील, स्ट्रॅटेजी सेशन असतील, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने तो रस्ता दिसेल, तुमचं भविष्य तुम्हाला दिसेल. हे पहिल्या 7 दिवसामध्ये आपल्याला ते करायचंय. त्याच्यावरती कमांड मिळवायची आहे. हे 7 दिवस फाउंडेशन, स्ट्रॅटेजी अनालिसिस, तुमचं स्वॉट अनालिसिस आणि त्याच्यातून तुमची थॉट क्लॅरिटी. तेव्हा थांबू नका. उद्या 1 जून आहे, लक्षात घ्या. आता मे गेला. जो थांबला तो मे गेला. ग काढून टाका. गेला. आता पुढे चला. ठीक आहे. तेव्हा मित्रांनो, पुन्हा एकदा या सगळ्या बाबी लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला आणखी काही शंका असतील तर निश्चितपणे विचारा. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.